प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी प्रशासनाकडून जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होता स्थानिक नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। डहाणू चिंचणी बोईसर कोस्टल मार्गावर शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले। वरोर येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे हा महत्वाचा मार्ग तब्बल 4 तास वाहतुकीसाठी बंद राहिला। महामार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादन आणि जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईला विरोध करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जमीन आमची, निर्णय आमचा अशी भूमिका घेत स्थानिकांनी महामार्गाच्या कामाला तीव्र विरोध दर्शवला। त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आंदोलकांना समजावून सांगण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आंदोलन तीव्र होत असल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईनंतरही परिसरात तणाव कायम असून प्रशासन आणि स्थानिक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। वाढवण बंदर प्रकल्प आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाला सुरुवातीपासूनच स्थानिकांचा विरोध आहे। जमीन, शेती आणि उपजीविकेचा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी यापूर्वीही अनेकदा आंदोलनाचा इशारा दिला होता। आता प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने हा विरोध अधिकच तीव्र झाला आहे। विकासाच्या नावाखाली जर लोकांचाच आवाज दाबला जाणार असेल तर रस्ते रुंद होतील, पण प्रशासन आणि जनतेतील दरी मात्र अधिकच खोल होईल। हे बघा कसे पोलीस अधिकारी खेचून चालले गेले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।